लोकसंख्येच्या प्रमाणात मोठा प्रवर्ग असलेल्या ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात अत्यंत कमी आरक्षण आहे. मराठा समाजाने ओबीसीतूनच आरक्षणाचा हट्ट धरल्यामुळे ते सुद्धा आता धोक्यात आले आहे. आजघडीला ओबीसी शांत राहिला तर असलेले आरक्षण सुद्धा पळविले जाण्याची भीती आहे. आपले हक्के अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी ओबीसी समाजाने एकजूट दाखविण्याचे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले. सकल ओबीसी समाजच्या वतीने ओबीसी राज्यव्यापी संवाद दौऱ्याच्या नियोजनासाठी छत्रपती संभाजीनगरातील वंजारी भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. राजकीय व सामाजिक दृष्ट्या पुढारलेल्या मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण देण्याचा हट्ट धरला. सगळे सोयरे ही संकल्पना समर्थक नाही. अशा प्रकारे कुठल्याही कोर्टाचे जजमेंट सुद्धा उपलब्ध नाही. सुप्रीम कोर्टासह विविध आयोगांनी व समित्यांनी मराठा समाजाला मागास ठरविलेले नाही. त्यामुळे त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही जरांगे मराठ्यांना ओबीसीत आणण्याचा डाव आखला आहे. तो मोडीत पाडून ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवण्याचा निर्धार हाके यांनी व्यक्त केला.